गेली 50 वर्ष सातत्याने वेगवेगळ्या भूमिका करून मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे दिग्गज अभिनेते म्हणजे सुनील तावडे. अभिनेते म्हणून त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. अनेक वर्ष अनेक संकटांचा सामना करत स्वबळावर इंडस्ट्रीमध्ये त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सुनील यांनी त्यांच्या संघर्षाच्या काळाबद्दल सविस्तर सांगितलं आहे. खिशात पैसे नसताना केलेला स्ट्रगल, मोडलेला संसार, त्यानंतर 4 वर्ष चाललेली डिवोर्सची केस, फसवणुकीमुळे झालेले 25 लाखांचं कर्ज, कामाची गरज असताना बंद पडलेल्या मालिका आणि त्यात मुलाचा जीवघेणा अपघात, अशा अनेक संकटांच्या मालिकांचा त्यांनी सामना केला. चला तर जाणून घेऊया मुलाखतीत ते नक्की काय म्हणाले. सुनील तावडे यांनी मुलाखतीत सुरुवातीला आपल्या 2 लग्नांविषयी सांगितले. ते म्हणाले, साधारण 1983च्या आसपास माझं पहिलं लग्न झालं होतं. ती मुलगी जेमतेम 1च महिना राहिली आणि माहेरी निघून गेली. नंतर घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली. जवळजवळ 4 वर्ष मी घटस्फोट मिळवण्यासाठी कोर्ट कचेऱ्या केल्या. या काळात मी वैयक्तिक जीवनात खूप अस्वस्थ होतो. एकीकडे नाटकात माझे स्ट्रगल चालू होते, तर दुसरीकडे आपले पुन्हा लग्न होईल की नाही, खरं प्रेम मिळेल की नाही ह्याची भीती मनात होती. त्या 4 वर्षात काय होते ते काहीच कळत नव्हतं. आयुष्य तर पुढे जात आहे, मात्र अजूनही घटस्फोट मिळत नव्हता. आपण आता असंच राहणार असं वाटू लागलं. त्याच दरम्यान एका एकांकिकेच्या सिलेक्शनसाठी एक मुलगी आली होती. ती मुलगी एकांकिका करण्यासाठी ओके म्हणाली. म्हटलं चला आता कॉफी प्यायला जाऊयात. कॉफी प्यायला गेल्यावर तिच्या वडिलांशी मी खूप गप्पा मारल्या. तिचे वडील खूप विनोदी होते. त्यांनी मला खूप हसवलं. तिचे वडील मला आधी आवडले, त्यानंतर मग मला ती मुलगी आवडली. हळूहळू तिलाही समजलं हा आपल्या प्रेमात आहे. त्यावेळी दुसऱ्या बाजूला माझी घटस्फोटाची केससुद्धा सुरू होती. तेव्हा मग मी जे काही खरं आहे ते तिच्या कुटुंबियांना सांगितलं. त्यांनी मला समजून घेतलं आणि आम्ही 1987 साली लग्न केलं. संगीता म्हणजे माझी बायको वयाने खूप लहान आहे. आम्हा दोघांमध्ये 11 वर्षांचं अंतर आहे. यानंतर तावडे यांनी फसवणुकीमुळे झालेले कर्ज आणि मुलाच्या अपघाताविषयी माहिती दिली. आयुष्यातील या कठीण काळावर भाष्य करताना ते म्हणाले, दोन्ही मुले मोठी होत होती, म्हणून म्हटलं एक चांगलं घर घ्यावं. तेव्हा मी वडिलांनी घेतलेलं घर विकलं आणि मग म्हाडाची एक जागा घेतली. व्यवहारातील मध्यस्थ एक राजकारणी होता. त्याने मला फसवलं. या जागेसाठी जो इंजिनियर नेमला होता त्यानेही मला फसवले. एका रात्रीत माझ्यावर 25 लाखांचं कर्ज झालं. मी आतून पूर्णपणे हादरून गेलो. असं म्हणतात, संकट एकटं येत नाहीत, सोबत संकटांची मालिका घेऊन येतं. माझंही तसेच झाले. तेव्हा अनेक वाईट गोष्टी घडत गेल्या. याच काळात मला पैशाची खरी गरज होती, तर माझ्या लागोपाठ 3 मालिका बंद पडल्या. कमाईचे साधन नव्हते, त्या डोक्यावर प्रचंड कर्ज झाले होते. मला आठवतंय, घरात फक्त 150 रुपये होते. मग गाडीचे हप्ते भरण्यासाठी बहिणीकडून पैसे घ्यावे लागलेले. बँकवाले हप्ता दिला नाही म्हणून घरी चक्रा मारायचे. एक दुकान घेतलं होतं, ते सुद्धा बंद पडलं. पण मी ठरवलं काही झालं तरी हार मानायची नाही. डिप्रेशन, जीव देणे वगैरे गोष्टी माझ्या मनालाही शिवल्या नाहीत. मी बँकेला सांगितलं, मला 1 वर्षाची मुदत द्या, मी सगळं कर्ज फेडतो. मग मेहनत करून 1 वर्षात पूर्ण कर्ज फेडले आणि मीरा रोडला नवीन घर घेतलं. तरीही अजून संकटाची मालिका सुरूच होती. त्या नवीन घरात गणपतीची मूर्ती ठेवायला म्हणून मी तिकडे जात होतो. तेव्हाच माझा मुलगा एका मित्राला भेटायला गेला होता. मी घरातून जरा पुढे गेल्यानंतर एक अपघात झाल्याचं बघितलं आणि म्हणालो, ज्याचा कोणाचा अपघात झालाय तो वाचू दे रे बाबा, असं म्हणून मी पुढे निघालो. नंतर शुभंकरला कुठे आहे हे विचारायला फोन केला, तर तो म्हणाला, पप्पा मी हॉस्पिटलमध्ये आहे. तो जो अपघात मी पाहिला होता तो माझ्याच मुलाचा होता. अपघात एवढा वाईट होता की बघणाऱ्यांना वाटलं यातून कोणी वाचणार नाही. मात्र सुदैवाने शुभंकरला जास्त मार लागला नव्हता. काही दिवसात तो ठणठणीत बरा झाला. यानंतर मात्र संकटाची मालिका संपली. मीरा रोडच्या घरी पाऊल ठेवता क्षणी आयुष्य पूर्णपणे बदललं. मला काम मिळालं. त्यानंतर मी कामात सतत व्यग्र राहिलो. पुढे मुलगा मुलगी आपापल्या कामात सेट झाले. या सगळ्यात बायको आणि मुलांची खूप मोलाची साथ मिळाली. अत्यंत खराब आर्थिक परिस्थितीत एक कुटुंब म्हणून आम्ही एकमेकांना आधार दिला आणि त्यातून सही सलामत बाहेर पडलो. अशा प्रकारे सुनील तावडे यांनी मुलाखतीत आपल्या आयुष्यातील कठीण काळावर सविस्तरपणे गप्पा मारल्या. करिअरच्या सुरुवातीला अनेक संकटांचा सामना करत सुनील तावडे यांनी आज दिग्गज अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ही पोरगी कुणाची, गोलमाल, शिवमंगल सावधान, जबरदस्त, फुलथ्री धमाल, अजब लग्नाची गजब गोष्ट या चित्रपटातील त्यांच्या भूमिका अजरामर झाल्या आहेत. तब्बल 5 दशकांचा हा प्रवास सुनील तावडे यांच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. वैयक्तिक आयुष्यातील ताणतणाव, तुटलेला संसार, आर्थिक संकट, लाखोंचे कर्ज,
मुलाचा जीवघेणा अपघात आणि कामाची अनिश्चितता अशा अनेक कठीण प्रसंगांना त्यांनी धैर्याने सामोरे जात स्वतःला पुन्हा पुन्हा उभं केलं. त्यांचा हा जीवन संघर्ष सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायक आहे.